Chief Justice, Justice Alok Aradhye, my esteemed colleagues, past and present on the dais, Justice Manish Pidare, Justice Revati Mohiते Dere, Justice Neela Gokhale, Justice Sadhna Jadhav, respected my senior Honorable Justice Hemant Gokhale, the Advocate General for State of Maharashtra, Dr. Virendra Saraf, the Principal of the College, Dr. Asmita Vaidya, my respected Rafiq Dada, my dear friend Milind Sathe, the Chairman of the Bar Council of Maharashtra and Goa, Shri Konde Deshmukh. I always refer to Mr. Kumbhaguni as Sarvapakshiya Mahadivakta, the Vice Chancellors of the MNLU Mumbai, Pune University, HSNC University. There are many of my friends who are with me in the college here, they are present here. Judicial officers also present here, and friends. I was confused whether I should speak in Marathi or English because the madam spoke in Marathi, but I think there must be many who won't understand. मराठीत बोलू? सगळ्यांना समजेल का? ठीक आहे, आता मला वाटतं महाराष्ट्रात चालू आहे सध्या. आदरणीय महाराणी आशाराणी गायकवाड आणि फॅकल्टीचे सर्व सन्माननीय सदस्य, इतर सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, कारण चीफ जस्टिस साहेबांनी हा कार्यक्रम 10:15 संपेल या अटीवरती परवानगी दिली होती, कारण की त्यांची चेंबर मीटिंग आहे आणि कार्यक्रम वेळेवर सुरू जरी झाला तरी आपल्या प्रेमामुळे तो लांबला, म्हणून मी जास्त काही आपला वेळ घेणार नाही. तसे मागच्या 1-1.5 महिन्यापासून एवढे भाषण होऊन आले आहेत. मला कोणीतरी मेसेजही पाठवला की किती बोलता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना कायदा शिकवण्याचं पवित्र कार्य केलं आणि ज्या महाविद्यालयातून मी कायद्याचे धडे घेतले, त्या महाविद्यालयाला वंदन करण्याकरता मी या महाविद्यालयाचा विद्यार्थी या नात्याने आज आपण बघतो की या महाविद्यालयाची एक वेगळीच अशी महत्त्व आहे. भारताचे पहिले सरन्यायाधीश जस्टिस एच.एल. कानिया, एच.जे. कानिया यांना हे याच कॉलेजचे विद्यार्थी आहेत. त्यानंतर मॅडमनी सांगितल्याप्रमाणे मला पकडून 6 आहेत की 7 ते चीफ जस्टिस ऑफ इंडिया या महाविद्यालयाने दिलेले आहेत. अनेक सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, अनेक हायकोर्टचे न्यायमूर्ती आणि अनेक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना आणि त्याचप्रमाणे विधी क्षेत्रामध्ये ज्यांनी अतिशय नाव कमावलं असे अनेक अटॉर्नी जनरल, सॉलिसिटर जनरल आणि ॲडव्होकेट जनरल यांनाही याच महाविद्यालयामधून विद्येच्या शिक्षणाचे बाळकडू मिळाले आहेत. आणि म्हणून या प्रसंगी आपण जो माझा अतिशय प्रेमाने सत्कार केला त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. आणि विशेष करून विद्यार्थ्यांचा भारद्वाज कुलकर्णींनी मानपत्र लिहिलं
एका विद्यार्थ्याने कविता लिहिली, एका विद्यार्थ्यांनी रेखाचित्र रेखाटलं. त्या सगळ्यामधून आपलं जे प्रेम आहे त्या प्रेमामधून मी उतराई होऊ इच्छित नाही. मला एक सार्थ अभिमान आहे की या महाविद्यालयामधून शिक्षण घेऊन आपल्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे, आपल्या सर्वांच्या आशीर्वादांमुळे या भारताचा सरन्यायाधीश म्हणून मला काम करण्याची जी संधी मिळाली आहे. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीनिमित्त बाबासाहेब आंबेडकरांनी या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कारकीर्द सुरू केल्यानंतर 90 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आपण प्लाकचं एक फलकाचं अनावरण केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर हे एक बहुआयामी असे व्यक्तित्व होते, ज्याला आपण म्हणतो की ही ओर मेनी हॅट्स ॲट द सेम टाइम. He was an economist, he was a sociologist, he was a social reformer. He had a vast knowledge of various religions. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.